ओके, तर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळालाय का? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला फरक कळालाय मुलांनो? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मधला कळालाय असं गृहीत धरतो आणि क्वेश्चन विचारला. एक ऑब्जेक्ट ए जवळ आहे, नंतर तो जवळ बी जवळ गेला, बी पासून सी जवळ गेला. हे आहे 5 मीटर आणि बीसी अंतर आहे 4 मीटर. बीसी अंतर किती आहे? 4 मीटर. काय मुलांनो, काय आवाज यायला का अडचणी? मेसेज करा. ए पासून बी 5 मीटर गेलेला आहे, बी पासून सी 4 मीटर गेलेला आहे. तर मला याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे ते सांगा आणि डिस्प्लेसमेंट किती आहे ते सांगा. डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे सांगा. तर कुणाला यायलाच? कॅन एनीबडी टेल? डिस्टन्स सांगा आणि डिस्प्लेसमेंट सांगा. आहेत का नाही रे क्लासमध्ये तुम्ही? तुमचं काही चेंज झालंय खूप. ए पासून बी पर्यंत 5 मीटर आहे, बी पासून सी 4 मीटर अंतर आहे. मला डिस्प्लेसमेंट सांगा किती. अरे तुम्ही मेसेज का करणार पुरो? सांग अनुष्का शिंदे. डिस्टन्स म्हणजे किती आहे बेटा? शीतल कोंडे. डिस्टन्स डिस्टन्स आहे ए बी प्लस बीसी. हे झालं डिस्टन्स, बरोबर आहे. हे डिस्टन्स झालं 9 मीटर. किती झालं? 9 मीटर. आणि आपल्याला काढायचं डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे पहिली पोझिशन इथं होती, आता ते इथं आहे. हे झालं डिस्प्लेसमेंट एसी. चला एसी किती असेल सांगा. एसी हे अंतर सांगा. चला कळालं डिस्प्लेसमेंट, चांगली गोष्ट आहे. एसी अंतर किती आहे ते सांगा. टेल मी द एसी. सांगा एसी किती आहे? किती सांगितलं का मुलांना? अरे एकाला सांगता येईना. बघा डिस्प्लेसमेंट अंतर किती एसी आहे. आता लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो. हे इथे 90 डिग्री सांगितले, म्हणजे हा झाला एक राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण काय करतो? एसी चा वर्ग बरोबर AB चा वर्ग प्लस BC चा वर्ग. AB किती आहे मुलांनो? 5. 5 चा वर्ग. BC किती आहे? 4. 4 चा वर्ग. 5 चा वर्ग 25. 4 चा वर्ग 16. किती येणार आहे? 41. AC चा वर्ग बरोबर 41. मग AC बरोबर येणार आहे वर्गमुळात 41. AC बरोबर किती येणार आहे? वर्गमुळात 41. व्हेरी गुड. शीतलला सांगितलं. हे आहे रूट 41. रूट 41. चला दुसरा एक प्रॉब्लेम देतो. आता हे मला सांगा, हे लक्षात आलं का सर्वांच्या? अंडर रूट स्क्वेअर रूट कसं काढलं? राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. चला सेकंड क्वेश्चन देतो. ओके, पी पासून क्यू 6 मीटर. एक पदार्थ, एक व्यक्ती पी पासून क्यू पर्यंत 6 मीटर.
नंतर क्यू पासून तो आर पर्यंत गेला 8 मीटर. क्यू पासून आर पर्यंत किती गेलेला आहे 8 मीटर. मला सांगा डिस्टन्स त्यानं किती कव्हर केलं आणि डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं. मला डिस्टन्स सांगा आणि डिस्प्लेसमेंट सांगा. डिस्टन्स 14 मीटर, डिस्प्लेसमेंट 10 मीटर. डिस्टन्स आहे 14. बर, अनुष्कानं आन्सर दिलं. बाकीचे सांगा. डिस्टन्स 14, डिस्प्लेसमेंट 10. राईट. चला, बऱ्याच जणांनी आन्सर दिलाय बघा. डिस्टन्स म्हणजे सर्व सर्व बेरीज करायची. PQ प्लस QR 8 आणि 7 14. मला डिस्प्लेसमेंट काढायचं आहे, हे अंतर काढायचं. तर हे अंतर काढायचं म्हणजे काय? PR चा वर्ग राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. PR चा वर्ग PQ चा वर्ग अधिक QR चा वर्ग. PQ चा वर्ग म्हणजे 6 चा वर्ग 36, QR म्हणजे 8 चा वर्ग 264. बेरीज किती आली? 100. हे झाला PR चा वर्ग आणि 100 चा वर्ग म्हणून किती येतो? 10. PR चा 10. ठीक आहे. दोन क्वेश्चन्स तुमच्याकडून करून घेतले मी. आता आणखी ह्याच्यापेक्षा चांगला क्वेश्चन तुम्हाला विचारतो. डिस्टन्स. डिस्टन्स इज व्हेरी सिंपल कन्सेप्ट. डिस्टन्स काय? तुम्ही जसं चालले तसं तुम्हाला डिस्टन्स कव्हर करायचं. तुम्ही ज्या पद्धतीने चालत आहात त्या पद्धतीने तुम्हाला कव्हर करून घ्यायचं, काही अडचण नाही. म्हणजे जसं आता असं चाललेली सरळ ऍडिशन करून टाकायची. आता नवीन प्रॉब्लेम बघूया. आता ह्याच्यात किती जणांना सांगता येते बघूया. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट खूप लोकांना सोपं वाटतं. आता बघूया. हा एक सर्कल आहे. सर्कल हा सेंटर आहे. याची रेडियस r आहे. रेडियस काय? ए पण ए जवळ होता. ए पासून तो चालत चालत इथपर्यंत आला बी. ए पासून बी पर्यंत चालला असं चालला. तर मला सांगा डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सांगा किती आहे. ओके. डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे. कळालं का काय भानगड आहे याच्यामध्ये? प्रश्न कळाला का बघा ते बघा. ए पासून चलत 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 कुठपर्यंत आला? बी पर्यंत. बरोबर आहे. बी पर्यंत आला. इथून इथं काय सांगायचं आपल्याला? डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती. बोला डिस्टन्स किती आहे सांगता येईल ना? बघा मी सांगू का तुम्ही सांगताय? डिस्टन्स ए बी संस्कृती तसं नाही बेटा. किती ए बी तर हे ए बी असं बी येऊ शकते ना असं बी येऊ शकते. डिस्टन्स 2py अपॉन t. चला बघू काय कसे आहे. बघा इथून हा इथपर्यंत गेला. ते आपण असं जोडून घेऊ. तर हा अर्धवर्तुळ तयार झाला. हा काय झालेला आहे? सेमी सर्कल तयार झाला. अर्धवर्तुळ तयार झाला. मग इथून इथे हे अर्धवर्तुळ तयार झालेलं आहे. मग हे इतकं अंतर किती असतं माहितीये तुम्हाला? पाय आर. किती असतं? पाय आर. हे अर्धवर्तुळ इतकी लांबी किती असते? पाय आर. डिस्टन्स झाला पाय आर. किती झाला? पाय आर. आणि डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे पहिल्यांदा कुठं होतं आणि शेवटी कुठे याच्यातले हे अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट. इथून इतकं आर आलं. इथून आर पासून बी पर्यंत आर आलं. एक आर आणि एक आर किती? 2r.
एक आर प्लस एक आर किती 2r. कळाला का हा क्वेश्चन? सांगा मला. आर यू गॉट इट दिस आन्सर? डिस्प्लेसमेंट. हा चला आलं, व्हेरी गुड. आता थोडस लेवल मी ह्याच्यात वाढवतो तुम्हाला, थोडस लेवल वाढवू. चला सेकंड क्वेश्चन घेतो. हे सेंटर आहे, ही रेडियस आहे r. इथून निघाली एक ऑब्जेक्ट फिरत 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 पुन्हा इथं झाला, फिरून पूर्ण त्याने कंप्लीट सर्कल केलं. मग मला सांगा डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? ओके, डिस्टन्स डिस्टन्स डी ने दाखवा आणि डिस्प्लेसमेंट. ओके, डिस्प्लेसमेंट तसं सांगता येईल. डिस्प्लेसमेंट 2 पाय बाय 2 7 आर. आकांक्षाने एक उत्तर दिलेलं आहे 2 pl आर. बघा काय लक्ष द्यायचं, हे इतकं असं एक पडेल. तुम्हाला मी सांगितलं इथून इतकं अंतर किती असते रे? पाय. मग हे पाय आर आहे म्हणजे चालते, हे बी अंतर काय पाय आर आहे, बरोबर आहे. मग हे वरचं पाय आर आहे आणि हे खालचं पाय आर आहे, म्हणजे डिस्टन्स आला 2 पाय आर. डिस्टन्स किती आला 2 पाय आर. व्हेरी गुड. डिस्प्लेसमेंट काय? तू इथं आलाय फिरून, बाकी कुठेही गेला नाही, जागच्या जागेवर आला, म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे 0. डिस्प्लेसमेंट काय आहे 0. क्लिअरिटी आहे की लक्षात थोडी तुमच्या? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय फरक आहे? चला यस ओके. आता आणखी थोडासा ह्याच्यामध्ये थोडंसं लेवल वाढवतो. हा एक सर्कल आहे, इथं ऑब्जेक्ट आहे हे सेंटर आहे. ए पासून ऑब्जेक्ट इथे गेला बी पर्यंत आणि इथला अँगल 90 डिग्री व्हायला पाहिजे असं गृहीत धरा. मग मला सांगा ह्याच्यामध्ये डिस्टन्स किती आहे तो घेऊ. डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे? डिस्टन्स किती आहे, डिस्प्लेसमेंट किती? आता तुम्हाला सांगणं खूप आवश्यक. डिस्टेंस किती है? चलो बोलो बच्चों, डिस्टेंस कितना आएगा? 1/2 पी आर. एकाला सांगितलं संस्कृतीने, दुसऱ्याने दिले पाय. विचार करा, इथून इथपर्यंत गेलोय मी, मला डिस्टन्स सांगायचा आहे, तुम्हाला डिस्प्लेसमेंट सांगायचं. बघा मी डिस्टन्स सांगू हा. हे जर आपण पूर्ण जोडलं मुलांना तर इथून इतके सगळं अंतर किती आहे? पाय. आणि हे जे आहे हे याच्या अर्धा आहे, म्हणून याच्या अर्धा करायचं. डिस्टन्स येईल पाय आर अपॉन 2 किंवा काही जण याला लिहितात 1/2 पाय आर. 1/2 पाय आर. ओके 1/2 पाय आर. आता डिस्प्लेसमेंट काढायचे मुलांना. आता डिस्प्लेसमेंट काढायचे तर डिस्प्लेसमेंट खूप महत्त्वाचं आहे. डिस्प्लेसमेंट कसं काढणार? डिस्प्लेसमेंट मला काढायचं ए आणि बी च्या मधलं अंतर. हे अंतर काढायचं. मी काय करतो, हे असं जॉईंट करून घेतो. इथं किती अँगल तयार झाला 90 डिग्रीचा. मग इथं पुन्हा पायथागोरस तयार व्हायला. ओ ए काय आहे रेडियस, ओ बी काय आहे रेडियस. ए बी चा वर्ग काय येईल बघा, एओ चा वर्ग प्लस बीओ चा वर्ग. हे येणार आहे आर चा वर्ग प्लस आर चा वर्ग.
आर वर्ग प्लस आर वर्ग म्हणजे काय 2r स्क्वेअर म्हणजे ab चा वर्ग क्या 2r स्क्वेअर ab इज इक्वल टू रूट 2 दोन चा वर्ग रूट 2 r स्क्वेअर चा स्क्वेअर रूट काय आहे म्हणजे किती आलं रूट 2 r रूट 2 r कळालं सर्वांना रूट 2 r अरे वा व्हेरी गुड प्रथमेश मला आन्सर देत आहे चला हा कन्सेप्ट झाला का क्लिअर कन्सेप्ट क्लिअर झाला का यस प्रत्येकाचा झाला का कन्सेप्ट क्लिअर मी आता एक बोर्डवर स्टेटमेंट लिहिणार आहे ट्रू आहे का फॉल्स आहे ते सांगायचं चला एक वाक्य लिहितो मी डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह दुसरं वाक्य लिहितो displacement is negative तीसरा लिखो displacement is zero displacement is zero याच्यातलं चुकीचं स्टेटमेंट कोणतं आहे सांगा याच्यातलं चुकीचं स्टेटमेंट सांगा फॉल्स सांगा कोणतं आहे सर्वात वरचं आहे डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह तिसरं वाक्य आहे सर्वात वरचं वाक्य खाली लिहितो आम्ही थोडंसं नको येणार नाही खाली डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह displacement is तर मला सांगा फॉल्स कोणतं याच्यात डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह एक मला म्हणायचं फॉल्स म्हणजे नंबर 1 चा फॉल्स अगोदर 2 नंबर होता नंबर आता चेंज झाला डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह हे तुम्ही म्हणताय फॉल्स आहे एक नंबरचं फॉल्स आहे असं म्हणणं आहे तर बघा हे सुद्धा ट्रू आहे हे सुद्धा ट्रू आहे आणि हे सुद्धा ट्रू आहे आता मी हे तिन्ही स्टेटमेंट ट्रू आहे स्टेटमेंट काय लिहिलं मुलांनो मी पहिलं डिस्प्लेसमेंट इज निगेटिव्ह दुसरं लिहिलं डिस्प्लेसमेंट इज 0 आणि तिसरं लिहिलं डिस्प्लेसमेंट इज पॉझिटिव्ह मी तुम्हाला ट्रू किंवा फॉल्स विचारलं तर तुम्ही मला सांगितलं की पहिलं काय आहे फॉल्स आहे परंतु पहिलं सुद्धा ट्रू आहे ते तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने ट्रू आहे डिस्प्लेसमेंट इज 0 म्हणजे काय तो समजा ए पासून निघाला आणि पुन्हा ए पासून परत आला म्हणजे डिस्प्लेसमेंट काय झालं 0 हे ट्रू आहे समोर गेलं पॉझिटिव्ह आता लक्ष द्या ए पासून बी पर्यंत गेलोय मी 60 मीटर बी पासून सी आलोय 100 मीटर आता याच्यात सांगा डिस्प्लेसमेंट किती आहे डिस्प्लेसमेंट किती आहे रोहित डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह सुद्धा असतं पॉझिटिव्ह सुद्धा असतं आणि 0 सुद्धा असतं याच्यात मला सांगा किती झालं डिस्प्लेसमेंट ए पासून बी पर्यंत 60 गेलो आकृतीने थोडी खाली याच्यामुळे काय की लक्षात ठेवा पुन्हा बी पासून सी पर्यंत किती गेलो 100 मीटर गेलो किती मीटर गेलो 100 म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट झाले किती 40 मीटर म्हणजे मूळ पोझिशन इथं होती इथून 40 मीटर आता लक्ष द्या ही जी फॉरवर्ड जाणारी डायरेक्शन आहे हिला आपण म्हणणार पॉझिटिव्ह काय म्हणणार म्हणजे आणि इथून इथं येणारे काय म्हणणार निगेटिव्ह काय म्हणणार निगेटिव्ह बघा निगेटिव्ह साइन काय सांगतो निगेटिव्ह साइन सांगतो तो लेफ्टला गेलाय कुणीकडे गेलाय लेफ्टला किंवा डाऊनला गेलाय
लेफ्ट ला गेलाय किंवा डाऊन ला गेलाय. डाऊन म्हणजे कुणीकडं? साऊथ कडे. डाऊन म्हणजे काय? साऊथ. आणि लेफ्ट म्हणजे काय? ईस्ट. लक्ष द्या, निगेटिव्ह साइन काय सांगतो? निगेटिव्ह डिस्प्लेसमेंट असेल याचा अर्थ ते कुणीकडे गेला? ईस्ट ला गेला किंवा साऊथ ला गेला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून एक वाक्य लक्षात ठेवायचं कधीही, अत्यंत महत्त्वपूर्ण वाक्य. मुलं याच्यात बऱ्याचदा चूक करतात. डिस्प्लेसमेंट may be positive. Displacement may be positive, negative or zero. लक्षात ठेवा, डिस्प्लेसमेंट may be positive, negative or zero. तिन्ही असतात. झालं का क्लिअर सर्वांना? हे सर्वांना क्लिअर झालं का? मानसिकरित्या पटत नाही की डिस्प्लेसमेंट निगेटिव्ह आहे, तर मानसिकरित्या पटण्याला आपण काही नाही करू शकत. राईट? निगेटिव्ह साइन म्हणजे ते लेफ्टला चाललंय किंवा डाऊनला चाललंय. दुसऱ्या भाषेमध्ये त्याला म्हणू शकतो ईस्ट मध्ये चाललंय किंवा साऊथ मध्ये चाललंय. आता मी हे डिस्प्लेसमेंट बद्दल वाक्य लिहिलं. आता डिस्प्लेसमेंट कट करून मी त्या ठिकाणी डिस्टन्स लिहितो. याच्यातलं कोणतं ट्रू आहे ते सांगायचं. पहिलं स्टेटमेंट आहे, हे वाक्य लिहून घ्या तुमच्या नोटबुकमध्ये. डिस्प्लेसमेंट मे बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह ऑर झिरो. आता एक सेंटेन्स लिहिले मी, डिस्टन्स इज निगेटिव्ह, डिस्टन्स इज झिरो, डिस्टन्स इज पॉझिटिव्ह. याच्यातलं ट्रू स्टेटमेंट कोणतं आहे? अरे अनुष्का बेटा, मी रेकॉर्डिंग सेव्ह केलेली आहे, ती पुन्हा एकदा बघून घ्या बेटा, कारण त्याच्यानंतर खाली सरांचा पिरियड आहे, हे मला रिपीट करायचं. ओके, चालेल ना? ओके. डिस्टन्स इज निगेटिव्ह, डिस्टन्स इज झिरो, डिस्टन्स इज पॉझिटिव्ह. याच्यातलं ट्रू स्टेटमेंट सांगा कोणतं आहे? ट्रू. डिस्टन्स इज निगेटिव्ह, डिस्टन्स इज झिरो, डिस्टन्स इज पॉझिटिव्ह. बघा, डिस्टन्स म्हटल्यावर काहीतरी अंतर ते चालले आहे, राईट? ट्रू स्टेटमेंट आहे पॉझिटिव्ह, राईट? डिस्टन्स इज पॉझिटिव्ह. एक मिनिट मला टायमिंग बघू द्या, समोरच्या पिरियडचा प्रॉब्लेम नको. डिस्टन्स हे कधीही निगेटिव्ह असत नाही, हे लक्षात राहू द्यायचं. ठीक आहे? चला, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बद्दल कन्सेप्ट क्लिअर झाले. तुम्हाला एक क्वेश्चन देतो, क्वेश्चन तुम्ही नोट करून घ्या आणि त्याचा आन्सर मला पाठवा. एक ऑब्जेक्ट आहे मुलांनो, तो ए पासून बी कडे गेला, बी पासून सी कडे गेला, सी पासून डी कडे गेला, डी पासून ई कडे गेला. हे आहे 2, हे आहे 2 अंतर, हे आहे 1 आणि हे आहे 2. बघा, ए पासून बी 2 मीटर गेला, बी पासून सी 1 मीटर गेला, पुन्हा सी पासून डी 2 मीटर गेला आणि डी पासून ई हा 2 मीटर गेला. ही डायग्राम तुम्हाला व्यवस्थित लक्षात आली का? अगोदर बघा, अंतर सगळे नोट करून घेतले का? बघा, राईट? ए पासून बी 2 आहे, बी पासून सी 1 आहे, सी पासून डी 2 आहे आणि हे 2 आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला मला सांगायचंय डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती आहे. डिस्टन्स तुम्ही सहज सांगू शकता. चला, डिस्टन्स सांगा, डिस्प्लेसमेंट बद्दल नंतर चर्चा करू. डिस्टन्स किती आहे? 7.
चला बऱ्याच जणांनी आन्सर दिले. एखादं डिस्टन्स झेड कसं यायले बेरीज करताना पुढे मागे झालं थोडं हे 2 3 4 5 6 7 डिस्टन्स झालं 7 मीटर रेडियस. ओके डिस्प्लेसमेंट सांगा. डिस्प्लेसमेंट सांगा किती. हा तुम्हाला होमवर्क राहील. मला डिस्प्लेसमेंट किती झालं ते सांगायचं. ओके उद्या मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देईन व्यवस्थितपणे. ए बी बी सी सी डी चालेल ना. आणि ज्या मुलांचं थोडंफार नेटवर्क मुळे काही प्रॉब्लेम मुळे पुढे मागे व्हायले नंतर मी हा व्हिडिओ अपलोड करत असतो पाहून घ्या. डायग्राम सर्वांनी नोट केली का मुलांना डायग्राम नोट केली. डिस्प्लेसमेंट 12 दिलंय. अरे शीतलनं सांगितलंय √13. ओके √13 बघूया उद्या काय होतं. उद्या तुमच्या सांगेल मी करेक्ट आहे का नाही. पण मला नाही वाटत की √13 आन्सर येत असेल. ठीक आहे चला उद्या कंटिन्यू करूया. ओके स्टुडंट बाय.